महाराष्ट्राच्या राजकारणात जर आज सर्वात वादग्रस्त व्यक्तिमत्व कोण असेल तर त्यामध्ये संजय राऊत यांचं नाव निश्चितपणे घेतले जाईल. काही लोक त्यांना उद्धव ठाकरे यांचे सर्वात विश्वासू शिलेदार मानतात, तर काही लोकांचा असा आरोप आहे की शिवसेनेच्या अधोगतीमागे आणि पक्षफुटीमागे संजय राऊत यांची भूमिका महत्त्वाची मानली आहे. मग खरोखरच संजय राऊतांमुळे शिवसेनेचे नुकसान झाले का? उद्धव ठाकरे यांच्या भोवती तयार झालेल्या सल्लागारांच्या वर्तुळामुळे संजय राऊतांचा प्रभाव किती होता? एकनाथ शिंदे यांच्यासारखा मोठा नेता आणि त्यांच्यासोबत अनेक आमदार शिवसेना सोडून जाण्यामागे नेमकी कोणती कारणे होती? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, जर संजय राऊत नसते तर आज शिवसेना एकसंध राहिली असती का? या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या चर्चेमध्ये शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी सचिन खानेकर आणि तुम्ही पाहत आहात सच इन लाईव्ह. सर्वप्रथम आपण संजय राऊत यांच्या राजकीय प्रवासाकडे पाहूया. संजय राऊत हे निवडणूक जिंकून मोठे झालेले नेते नाहीत. ते एखाद्या जिल्ह्यातील मजबूत संघटनात्मक नेते म्हणूनही ओळखले जात नव्हते. मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्या अत्यंत विश्वासातील व्यक्ती म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून त्यांनी वर्षानुवर्षे पक्षाची भूमिका मांडली. त्यांची लेखनशैली आक्रमक होती. विरोधकांवर टीका करण्याची त्यांची पद्धत थेट आणि भिडणारी होती. यामुळे माध्यमांमध्ये त्यांना मोठे स्थान मिळाले. 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल झाला. भाजप आणि शिवसेना यांच्यातील संबंध बिघडले. मुख्यमंत्री पदाच्या प्रश्नावरून दोन्ही पक्ष वेगळे झाले. त्यानंतर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडी स्थापन केली. याच काळात संजय राऊत यांची भूमिका सर्वाधिक चर्चेत आली. महाविकास आघाडीची संकल्पना जनतेसमोर मांडण्यापासून ते भाजपवर हल्ले करण्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी संजय राऊत आघाडीवर दिसत होते. काही लोकांच्या मते ते उद्धव ठाकरे यांचे राजकीय रणनीतिकार बनले होते. मात्र याच ठिकाणी काही शिवसैनिक आणि नेत्यांच्या मनात नाराजी वाढू लागली. कारण शिवसेना हा पक्ष हिंदुत्वाच्या विचारांवर उभा राहिला होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत युती आणि अनेक कार्यकर्त्यांना ते पचवणं कठीण जात होतं. बाळासाहेब ठाकरे यांनी त्या काँग्रेसवर आयुष्यभर टीका केली. त्याच काँग्रेससोबत शिवसेना सत्तेत बसल्यामुळे अनेकांना वैचारिक धक्का बसला. या निर्णयाचं सर्वाधिक समर्थन संजय राऊत करत होते. दररोज पत्रकार परिषदांमधून ते भाजपवर जोरदार हल्ले करत होते. त्यांच्या अनेक वक्तव्यांमुळे माध्यमांमध्ये मोठ्या चर्चा रंगत होत्या. परंतु काही राजकीय निरीक्षकांच्या मते या सततच्या आक्रमकतेमुळे शिवसेना आणि भाजप यांच्यातील दरी आणखी वाढत गेली. एकेकाळी ज्यांच्यासोबत शिवसेनेने अनेक वर्षे युती केली होती त्यांच्या विरोधात अत्यंत कठोर भूमिका घेतल्यामुळे पक्षातील काही नेते अस्वस्थ झाले. मित्रांनो, आता आपण त्या घटनेकडे येऊया ज्याने महाराष्ट्राच्या राजकारणाला पूर्णपणे बदलून टाकलं. 2022मध्ये एकनाथ शिंदे यांनी बंड केलं. हे बंड फक्त काही आमदारांचं नव्हतं, हे शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात मोठं राजकीय बंड होतं. 40हून अधिक आमदार आणि अनेक खासदार शिंदे यांच्यासोबत गेले. या घटनेनंतर अनेक बंडखोर आमदारांनी एक गोष्ट वारंवार सांगितली. त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याऐवजी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. त्यांचा आरोप होता की पक्षातील निर्णय प्रक्रिया काही मोजक्या लोकांपुरती मर्यादित झाली होती. अनेक आमदारांना आपल्या भावना आणि अडचणी नेतृत्वापर्यंत पोहोचवता येत नव्हत्या. काहींच्या मते पक्षात संवादाचा अभाव निर्माण झाला होता आणि याच वातावरणात नाराजी वाढत गेली. एकनाथ शिंदे गटातील अनेक नेत्यांनी असा दावा केला की पक्षातील काही लोकांच्या वर्तनामुळे परिस्थिती बिघडत गेली. यामध्ये संजय राऊत यांचं नाव वारंवार घेतलं जात होतं. आता या आरोपांमध्ये किती तथ्य होतं हा वेगळा विषय आहे. पण एक गोष्ट नक्की आहे, जेव्हा एखाद्या मोठ्या बंडामागे अनेक लोक एकाच व्यक्तीचं नाव घेतात तेव्हा त्या आरोपांकडे दुर्लक्ष करता येत नाही. मात्र मित्रांनो, याची दुसरी बाजू देखील आहे. संजय राऊत यांच्या समर्थनाचं म्हणणं आहे की त्यांना अन्यायकारकपणे दोष दिला जातो. कारण जेव्हा शिवसेनेवर सर्वात मोठं संकट आलं तेव्हा पक्षाची बाजू सर्वाधिक आक्रमकपणे कोणी मांडली? संजय राऊत यांनी. जेव्हा अनेक नेते शांत होते तेव्हा ते दररोज माध्यमांसमोर उभे राहत होते. जेव्हा तपास यंत्रणांच्या कारवाया सुरू होत्या तेव्हाही त्यांनी आपली भूमिका बदलली नाही. त्यांना अटक झाली, तुरुंगात जावं लागलं, तरीही त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली नाही.
यामुळे अनेक कट्टर शिवसैनिक आजही त्यांना खरा सैनिक मानतात. त्यांच्या मते शिवसेनेची फूट ही केवळ एका व्यक्तीमुळे झालेली नाही. त्यामागे अनेक कारणं होती. महाविकास आघाडीमुळे निर्माण झालेला वैचारिक संघर्ष, भाजपसोबत तुटलेले संबंध, स्थानिक पातळीवरील नाराजी, संवादाचा अभाव, नेतृत्वापर्यंत पोहोचण्याच्या अडचणी आणि बदलत जाणारं राजकीय वातावरण, या सर्व गोष्टी एकत्र आल्यामुळे परिस्थिती निर्माण झाली. म्हणूनच संपूर्ण दोष केवळ संजय राऊत यांच्यावर टाकणं योग्य ठरणार नाही. परंतु त्याचवेळी हे देखील मान्य करावं लागेल की त्या काळात पक्षामध्ये त्यांचा प्रभाव खूप मोठा होता. म्हणूनच पक्षाच्या यशाबरोबर अपयशाची जबाबदारी देखील त्यांच्यावर काही प्रमाणात येते. मित्रांनो, माझ्या मते शिवसेनेच्या फुटीमागे किंवा पक्षाच्या नुकसानीमागे फक्त एक व्यक्ती जबाबदार आहे असं म्हणणं चुकीचं ठरेल. पण हेही तितकं खरं आहे की संजय राऊत यांच्या आक्रमक राजकीय शैलीने अनेक वाद निर्माण केले. त्यांच्या वक्तव्यांमुळे विरोधकांना मुद्दे मिळाले. पण दुसरीकडे त्यांनी उद्धव ठाकरे यांची बाजू लढवण्यासाठी मोठी भूमिका देखील बजावली. म्हणूनच आजही संजय राऊत यांच्याबद्दल मतमतांतरे आहेत. काहींसाठी ते शिवसेनेचे सर्वात निष्ठावंत शिलेदार आहेत, तर काहींसाठी ते शिवसेनेच्या अधोगतीमागील महत्त्वाचं कारण आहेत. मात्र अंतिम निर्णय इतिहासच देईल. इतिहास जेव्हा 2022च्या शिवसेना फुटीकडे पाहिल, तेव्हा उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि संजय राऊत ही 3 नावं कायम चर्चेत राहतील. आता मला तुमचं मत जाणून घ्यायचं आहे. तुमच्या मते संजय राऊतांमुळे शिवसेनेचं नुकसान झालं आहे का, की त्यांना विनाकारण दोष दिला जात आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सच इन लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी सचिन खानेकर, कॅमेरामन चैतन्य खानेकर बरोबर आपली रजा घेतो. पुन्हा भेटूया नवीन विषयासह. नमस्कार.